तब्बल 13 वर्षांपूर्वी ज्याचा मुख्यमंत्र्यांनी अपमान केला, ज्याला ताटकळत उभं ठेवलं, आज त्याच्याच हातात अख्ख्या तमिळनाडूच्या सत्तेच्या चाव्या आहेत. There are so many jackals and other animals in the forest, but there will be only one lion. And even if it is single, it will be the king of jungle. ज्या दरवाजाच्या बाहेर त्याला उभं केलं, आज त्याच कार्यालयातील मुख्यमंत्र्यांची खुर्ची त्याची वाट बघतेय. हा कुठल्या सिनेमाचा सीन नाहीये. थलपती विजयच्या आयुष्यातली ही खरी खुरी स्क्रिप्ट आहे. तीही 13 वर्षांपूर्वी लिहिलेली. ज्या विजय थलपतीला तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी साधी भेटही नाकारली होती, त्याचा अपमान केला, त्याला ताटकळत ठेवलं. आज 13 वर्षांनंतर नियतीने असं काही चक्र फिरवलं की स्वतः विजय मुख्यमंत्री पदाच्या अगदी जवळ आहे. नेमका तो किस्सा काय? विजयची भेट का नाकारणार आहे? ते मुख्यमंत्री कोण? 13 वर्षांपूर्वी विजयला मुख्यमंत्र्यांची भेट का घ्यायची होती? हाच किस्सा या व्हिडिओमधून जाणून घेऊया. हा किस्सा आहे 2013 सालचा. याच वर्षी विजयचा थलैवा चित्रपट रिलीज होणार होता. चित्रपटाची टॅगलाईन होती टाइम टू लीड, म्हणजेच नेतृत्व करण्याची वेळ आली आहे. ही टॅगलाईन आणि विजयची वाढती लोकप्रियता तत्कालीन तमिळनाडूचं सरकार हादरवणारी होती. तेव्हा जयललिता या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. विजयची ही टॅगलाईन पाहून तो राजकारणात एंट्री मारतोय की काय अशी शंका जयललिता यांच्या मनात आली. आणि यानंतर जे घडलं ते भयंकर होतं. विजयचा चित्रपट जर का रिलीज झाला तर थेट बॉम्बने उडवून टाकू अशा धमक्या त्याला दिल्या गेल्या. मग काय, सरकारनं सुरक्षेचं कारण देऊन थेट चित्रपटावरच बंदी घातली. यामुळे विजयचं कोट्यवधींचं नुकसान होत होतं. चित्रपट जर का रिलीज झाला नसता तर विजय अक्षरशः रस्त्यावर येऊ शकत होता. विजय सरकारला बंदी घालू नका म्हणून विनवण्या करत होता, पण सरकार ढिम्म हलत नव्हतं. अखेर आपल्या निर्मात्याला वाचवण्याकरता, आपला चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता विजय स्वतः मुख्यमंत्री जयललिता यांना भेटायला गेला. तो कोदनाडपर्यंत गेला. त्यानं मुख्यमंत्र्यांची तासनतास वाट पाहिली, पण त्याला मुख्यमंत्री काही भेटल्या नाहीत. विचार करा, ज्याची एक झलक पाहण्याकरता लाखो लोक ताटकळत असतात, तो सुपरस्टार एका भेटी करता स्वतः ताटकळत उभा राहिला. पण त्याला भेट मिळालीच नाही. अपमान एवढा मोठा होता की विजयला शेवटी एक भावनिक व्हिडिओ जारी करावा लागला. तो हात जोडून विनंती करत होता, माझा चित्रपट राजकीय नाही, तो रिलीज होऊ द्या. अखेर त्याला आपली ती टाइम टू लीड ही टॅगलाईन हटवावी लागली. तेव्हा कुठे चित्रपट रिलीज झाला? विजयनं तो अपमान गिळला, पण तो विसरला नव्हता. पण म्हणतात ना, सिंहाने 2 पावलं मागे घेतली तर तो घाबरलेला नसतो, तो मोठ्या शिकारीची तयारी करत असतो. विजयने 13 वर्ष शांत राहून आपली शक्ती जमवली. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यानं आपला पक्ष तमिलगा वेत्री कळघम म्हणजे TVK स्थापन केला. 2026च्या निवडणुका आल्या आणि विजयने थेट मैदानात उडी मारली. लोक म्हणत होते सिनेमा वेगळा, राजकारण वेगळं, पण जेव्हा निकाल लागले तेव्हा अख्खा देश चकित झाला. 110 जागा जिंकून विजयाचा पक्ष किंगमेकर नाही तर किंग ठरला. ज्याच्या सिनेमाची टॅगलाईन काढायला लावली होती त्यानं आज त्याचंच थेट स्वतःचं शासन आणलं. विजयचा हा प्रवास आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, वेळ प्रत्येकाची येते, फक्त संयम ठेवावा लागतो. ज्याला भेट नाकारली, आज त्याला भेटण्याकरता दिल्लीपासून चेन्नईपर्यंतचे मोठे नेते रांगेत उभे आहेत. विजय आता मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? अपमानाचा असा बदला याआधी तुम्ही कधी पाहिला होता का? आणि विजय तामिळनाडूचा चेहरा बदलू शकेल का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा.